राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज निवृत्त झालेले आहेत। मुंबईच्या नायगाव येथील पोलीस मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। शुक्ला यांच्यानंतर आता सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक असतील। गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वी हे क्षेत्र नक्षलग्रस्त म्हणून ओळखली जात होती, पण अनेक वर्षांचे सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आणि टीम वर्कमुळे आज त्यांची स्थिती खूप बदललेली आहे। आता हे क्षेत्र नक्षल अफेक्टेड यादीतून बाहेर येऊन लिगेसी आणि ट्रस्ट डिस्ट्रिक्ट मध्ये समाविष्ट झाली आहे, म्हणजे नक्षल मुक्त झाले आहे। आज तिथे फारच कमी नक्षलवादी शिल्लक आहे आणि परिस्थिती खूप चांगली झाली आहे। नागरिकांचा विश्वास टिकवणे आपल्या शक्य झाले हे आपल्या सर्वांचे यश आहे। याच काळात लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका तसेच नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका अत्यंत चुरशी वातावरणातील शांततेत नियमबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडल्या याचा मला खरोखर अभिमान वाटतो। वर्षाच्या सेवानंतर आज मी सेवानिवृत्त नाही, त्यानिमित्ताने आयोजित या फेअरवेल परेडला उपस्थित राहताना माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या होत आहेत। गेली 2 वर्षे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून काम करण्याची जबाबदारी मला मिळाली। हा काळ माझ्यासाठी खूप अभिमानास्पद व महत्त्वाचा ठरला। मुलगा चुकीची वागणूक करतो म्हणून एका 12 वर्षीय मुलाला त्याच्या आई-वडिलांनी साखळीने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। नागपुरातील अंजनी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे। चाइल्ड हेल्पलाईन आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या बाल संरक्षण पथकाला माहिती मिळताच पोलिसांच्या सहकार्याने त्या मुलाला रेस्क्यू केलंय। तसेच बालकल्याण पथकाच्या तक्रारीवरून पीडित मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध अंजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। हे घ्या ना सर। आईवडिलांनी मुलाला साखळीने बांधून दिल्याची घटना आमच्या समोर आलेली आहे। ही अत्यंत हादरणारी आणि गंभीर स्वरूपाची घटना होती। ज्या घरी मूल राहत होता त्याच्या घरच्या बाजूला शेजारी एका महिलेने 1098 वर ही तक्रार केली होती की आईवडिलांनीच मुलाला साखळीने बांधून ठेवलेले आहेत। आमची संपूर्ण टीम जिथे गेल्यानंतर ती घटना आम्हाला जेव्हा दिसली तेव्हा मुलाला अगदी सळाकीने बांधून ठेवलं होतं, त्याला कुलूप लावून ठेवलेलं होतं। लागलीच आम्ही पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना फोन करून त्याला मुक्त करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।